म्हणून प्रत्येकाने गुरुवर श्रद्धा ठेवावी. गुरु आहोत हे कसं आहे, हे तुम्ही आम्ही फक्त एकमेकाला म्हणतो हे माझा गुरु तो माझा गुरु, आपले आद्य गुरु वेगळेच आहे. आता व्यासाचं सांगितलं नाही, आता व्यासाला प्रत्येक जण म्हणतो मला गुरुची काय गरज आहे. भगवान कृष्णाने सांदीपानी ऋषीला गुरु केलं, का केलं? त्यांना गरज होती का? प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं. आता हे व्यास महर्षी आहेत ना, त्यांची तर कथा खूप, आता आपल्याला वेळ म्हणजे थोडं कमीच घ्यावं लागणार आहे. व्यास ज्या वेळेला रस्त्याने चालत होते ना, ते रस्त्याने चालताना असते रस्त्यातले मोठमोठे दगडं हे बाजूला जात होते. उंच उंच वृक्ष नतमस्तक होत होते व्यासांना. एवढे महाज्ञानी व्यास असताना सगळ्या जगाचं ज्ञान त्यांच्याकडे, त्यांना काय गरज होती गुरु करायची? त्यांनी जनक राजाला गुरु केलं. का केलं? आता सुरुवातीला काय झालं, पराशर ऋषींनी व्यासाला सांगितलं का तो जनकाकडे जा, अनुग्रह घे. त्यांच्या हातावर एक बी ठेवलं, व्यासाच्या हातावर. काय म्हणे हे? म्हणे बी कशाचं आहे? तर ते त्यांना ओळखायला आलं नाही. तेव्हा पराशर ऋषी म्हटले, व्यास म्हणे तुला बी ओळखू आले, पण ते कशाचं आहे हे ओळखू नाही आलं. म्हणजे हे कशाचं आहे हे ओळखण्याकरता गुरुची गरज आहे. गुरुची गरज कशा करता आहे, हे कशाचं आहे हे ओळखण्याकरता तुला गुरुकडे जायचे. आणि मग ते ते व्यास गेले जनक राजाकडं. आता ते राजेच होते, राजेशाही थाटामध्ये होते. व्यास परत आले आणि वडिलाला म्हणे का ते राजेशाही थाटातले जनक राजा येतं, ते मला काय अनुग्रह देणार इथं, आणि त्यांचं काय म्हणे त्याच्यात एवढं सहभाग आहे. पुन्हा पराशर ऋषीने त्यांना पाठवलं. आता हे जनकांनी सगळं अंतर्ज्ञानाने ओळखलं का ह्याच्या मनात डळमळ आहे बाबा गुरुविषयी. आणि मग ते काय बोलले, जनक राजा काय बोलले व्यासाला, चला म्हणे आपण जरा फिरून येऊ. नदीच्या काठावर जाऊन बसले ते दोघं, आणि इकडं त्यांच्या त्या मालाला आग लागली. जनक राजाच्या मालाला आग लागली आहे. आणि व्यास बोलतात त्यांना, अहो चला म्हणे आपल्या तिकडं मालाला आग लागली आहे. त्यावेळेला जनक बोलतात, ते जळतंय ना ते माझं नाही, जे जळतंय ते माझं नाही घर, आणि माझं आहे ते कधीच जळत नाही. आणि त्यावेळेला व्यासाला समजलं का आता आपल्याला हे गुरु करण्याचे मापाचे आहे. ज्या वेळेला भगवंता पांडुरंग परमात्म्याने विसोबा खेचराकडं ह्याला नामदेव महाराजांना पाठवलं. ते पिंडीवर पाय देऊन बसले होते. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणे, काय मला चुकीच्या जागेवर पाठवले अनुग्रह घ्यायला? ते भगवंता त्या पिंडीवर पाय देऊन झोपलेले, यांना मी गुरु करू का? त्यावेळेला मग ते विसोबा खेचरांनी सांगितलं का बाळा मी खूप थकलेलो आहे, माझ्यामध्ये त्राण नाही पाय उचलायला, तर तुम्ही पाय उचलून बाजूला ठेवा. जिथं पाय ठेवते तिथंच ती पिंड तयार होती. तेव्हा त्या विसोबा खेचराला वाटलं का आता गुरु करायचे मापाचे आहेत आपलं गुरु. आणि मग नंतर मग व्यासाला जेव्हा समजलं का तिकडं जळतंय ते माझं नाही, आणि माझं आहे ते कधीच जळत नाही, म्हणजे हे ज्ञानी आहेत, आपल्याला गुरु करायला काय हरकत नाही. गुरु काय असतात? गुरु हे अंजनी. आपल्याकडे ज्ञान असतं, जसं पाण्यावर शेवाळ येतं, त्याच्या खाली पाणी नाही का, पण ते शेवाळ कोणी बाजूला करायचं? हे गुरुनी बाजूला करायचं असतं. आपण अज्ञानाच्या अंधारात भटकतो, त्या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे गुरु आपल्याला घेऊन जातात. म्हणून गुरु मी कोणाची नाही, आणि कोणाचेच कोणी दुसरे गुरु नाहीत. आपले ज्ञानोबा, तुकोबा, व्यास, माऊली हे गुरु येतात. माऊलीला काही गरज होती का गुरु करायची? पण सगळ्यांनी गुरु केले तर, कारण हा देह जर पवित्र करायचा ना तर ते पाहिजेच. म्हणून सर्वांनी पवित्र अशी तुळशीची माळ परिधान करावी, एकादशीचं पुण्य पावन व्रत करावं, आळंदी पंढरपूरच्या यात्रा कराव्यात, संतांच्या संगतीत राहावा. संगतीचे मला अजून बरेच काही उदाहरण सांगायचे होते. आता कानोपत्र वेशा होती, उधरली का नाही ती, तसा थोडक्यात एक दारुड्या होता आणि एक वारकरी, दोन मित्र होते. याच्या आधी पण मी सांगितलं, पण आता ओघाने आलंय ते सांगते. तो दारुड्या म्हणजे त्यांनी घराच्या लोकांना जगणं मुश्किल करून सोडलं होतं. आणि हा दुसरा मित्र कट्टर वारकरी होता. एक दिवशी खूप भांडणं झाले घरामध्ये, त्यांनी बायका पोराला मारलं, झोडलं. ती बायको आली, ह्या मित्राला म्हटली, अहो म्हणे आम्हाला खूप जीवन जगणं मुश्किल केले तुमच्या मित्रांनी, काहीतरी सांगा. तर म्हणलं माझी वारीला जायची गडबड चाललेली, मी आल्यावर सांगा. ती बायको म्हणजे तुम्हाला परत येऊपर्यंत आम्हाला जीवन ठेवील का? तो चला पहिलं. तो गेला मित्र, त्याला बोलला, हे बा मित्रा, आता मी तुला शेवटचं सांगतो, एक तर माझी मैत्री सोड, नाही तर दारू सोड. उद्यापासून तू माझा मित्र नाही. मैत्री तर खूप घनिष्ठ. तो म्हणे बाई त्याच्यापेक्षा काय करतो, 4 दिवस माझ्याबरोबर वारीला चल.
आणि तुला नाही आवडलं तू 4 दिवसांनी परत ये, पण चल म्हणे. बळजबरीने त्याला वारीला घेऊन गेले ते. आणि मग कुणीतरी भाविकांनी आमच्या घरी चला बोलवतात वारकऱ्याला. तो वारकरी कसा असू दे, पण तो त्या रस्त्याला लागलेला असतो. घरी नेलं त्या भाविकांनी. आणि आता पूजा करायची, दोघं येतो. कोणाची पूजा करायची? तो दारुड्या समोर होता. त्या दारुड्याची पूजा करायला सुरुवात केली. पंचारती काय मस्त थाटमाट त्या पूजेचा. तो म्हणायचा, ओ माझी पूजा करू नका, मी वारकरी नाही आहे, मी खूप पापी आहे, मी दारुडे आहे, मी काय. तो इतका वरडून सांगत होता, पण त्या पूजा करणाऱ्याने काय त्याला सोडलं नाही. ते पूजा केली. कसं असतं, पाप संपलं का चालत आपल्याकडे देव येतो आणि आपल्याला सद्बुद्धी देतो. मग त्या दारुड्याने बाहेर आल्याच्या नंतर त्या मित्राला म्हणला, आता तूच माझा गुरु, तूच माझा देव, तूच माझा तारू, मला अनुग्रह दे. त्यांनी वारीत माळ घातली. 4 दिवसाच्या वारीमध्ये दारुड्या जर वारकरी होतोय, कानोपात्रासारखी वेश्या जर त्या भगवंताच्या याच्यामध्ये विलीन होती, अजून काय पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपलं आयुष्य संत संगतीमध्ये, ग्रंथाच्या संगतीमध्ये घाला. तुम्ही जशी संगत करताना, तुम्ही वाईटाची संगत इतकी पटकन कॅच करते ना, म्हणून वाईटाच्या संगतीत गेला तरी बी तितकाच त्रास आहे. त्याच्यापेक्षा चांगल्याच्या संगतीत आला तर त्रासच नाही काही. जीवनाचं सोनं करायचं असेल तर एवढं नक्की करा. आणि जे काही आज आपण ह्या गुरुपौर्णिमेच्या, व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपण एकत्र झालो आहे, या निमित्ताने आपण असेच ही धुरा आपण पुढं नेऊया, एकत्र राहू, नामस्मरण करू, सत्संगामध्ये राहू, एवढीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि माझं हे प्रवचन रूपी पुष्प देवदेवतांच्या आणि तुमच्या सर्व सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पित करते. माझे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी वेदांतचार्य, ब्रह्मलीन वेदांतचार्य तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणी समर्पित करते. तसेच माझे आईवडील जे बाळकडू मला त्यांच्याकडून आलेलं आहे, हे कसं असतं, जन्मताच असावं लागतं. ते बाळकडू माझ्या आईवडिलाकडून माझ्याकडे आलेलं आहे. त्यांच्या चरणीसुद्धा माझी सेवा समर्पित करते. आणि माझ्या वाणीला इतत पूर्ण विराम देते. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विणवी तसे. बालक बोबडा बोले का वाकुड्या चुका चाली, चोच करुणी मागुली रिजे जेवे. या न्यायाने मी माझ्या वाणीला इतत पूर्ण विराम देते. कुंडली वरदाय